हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असं हिरवेगार वांगे आणलेले आहे। पाहू शकता गावरान वांगे आपले मस्त एक नंबर वांगे। आज वांगेचं आपण मस्त असं डब्यासाठी झटपट आणि झणझणीत वांगा बनवणार आहे। एक नंबर असं साधं आणि सोपं, जे लाल तिखट न वापरता, मसाला बिसाला न वापरता, फक्त हिरव्या मिरचीमध्ये मस्त असं झणझणीत वांगा बनवणार आहे। एकदा जर वांगा हे खाल्ले ना आपण तर बोटं चाटून खाणार आहे। एक नंबर चविष्ट वांगा तयार होणार आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण वांगा सर्वात आधी धुवून घेऊया। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे वांगा आपल्याला। आणि मस्त काटेरी वांगे आहे, एक नंबर लागणार आहे चवीला सुद्धा। पाहू शकता किती मस्त वांगे दिसत आहे। आपण प्लेटीत काढून घेऊया। धुवून आपण प्लेटीत वांगा काढले आहे। वांगा आपण आता साईडला ठेवूया आणि मसाला बनवून घेऊया। इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि भांड्यात आपल्याला सर्व मसाला काढून घ्यायचा आहे। इथं मी एक कांदा घेतलेला आहे, कांद्याची वरची स्किन काढून घेतलेली आहे। कांदे आपण कट करून टाकूया। इथं 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून, त्याच्यावरचे हे देठ काढून घ्यायचं आहे। असे 2 तुकडे मिरची टाकून घेतलेले आहेत। इथे एक टोमॅटो घेतले आहे, ते सुद्धा आपण कट करून टाकूया। टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेले आहे, ते टाकून घेऊया। इथं मी लसूण घेतलेले आहे 7-8 पाकळ्या, ते टाकायचं आहे। एक छोटासा आलाचा तुकडा घेतलेला आहे, ते टाकूया। इथं आपण भाजून खोबरं घेतलेले आहे, एक छोटासा बाउल, ते टाकायचं आहे। इथे त्याच बाउलने आपण थोडासा शेंगदाणे घेतलेले आहे भाजून। थोडासा इथं अर्धी वाटी पांढरी डाळ भाजून घेतलेली आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। इथं फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, ते टाकायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद, थोडासा जिरा, थोडीशी मोहरी। सर्व हे आपण आता थोडंसं पाणी ॲड करून 1 वाटी पाणी ॲड करूया आणि आता बारीक करून घेऊया। वांगे आता धुवून घेतलेले आपण बारीक असे कट करून घेऊया। वांगे आपल्याला डेटा संगटच कट करायचं आहे, अशा पद्धतीने। आणि पातळ पातळ चिरून घेणार आहे मी। एका घासात खाता आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला वांगी चिरायचं आहे। आणि वांगी बघून चिरायचं आहे, खिडके वगैरे असतात। अशा प्रकारे आपण सर्व वांगे चिरून घेऊया। वांगे सर्व आपण चिरून घेतलेले आहे, तर आपण बाउल मध्ये मिठाच्या पाण्यात ठेवूया। इथं पाणी घेतलेले आहे एका बाउल मध्ये, त्याच्यात मीठ टाकायचे 1 चम्मच भरून। मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात वांगी टाकूया। चिरलेले वांगे आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून वांगे आपले काळे पडत नाही। मसाला आता आपण बारीक करून घेतलेला आहे, पाहू शकता। आपण आता फोडणी घालून घेऊया। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकून घेऊया। इथं मी 1.5 पळी ऑइल टाकलेले आहे। ऑइल गरम झालंय आपलं, थोडासा जिरा टाकूया, थोडेसे कढीपत्ता, मसाला टाकूया आपला वाटलेला। मसाल्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे।
तेलामध्येच मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्यात आपण थोडासा हळद ॲड करूया, थोडीशी चवीनुसार थोडंसं मीठ. मसाल्याला ऑइल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. तर मसाल्याला मस्त असं ऑइल सुटलंय, पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये वांगी टाकून घेऊया. वांगीला छान मिक्स करून घेऊया. तर वांगे आपल्याला मसाल्यातच फ्राय करायचं आहे 5 मिनिटं. वरती प्लेट ठेवायचं आहे आणि छान असे परतून घ्यायचं आहे. आपण वांगे खाली फ्राय करायला ठेवलेलं आहे. वरून ताटामध्ये आपल्याला प्लेटीमध्ये पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले वांगे खाली लागणार नाही आणि छान असे फ्राय होईल. अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं, खाली लागणार नाही. अशा प्रकारे हलवून बघायचं. अजून 1-2 मिनिटं आपण फ्राय करूया. पाहू शकता मस्त असे वांगे आपले फ्राय झालेले आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. गरम पाणी ॲड केलं ह्याच्यात मी. जे आपण ताटावर ठेवलं बघा तेच पाणी ॲड केलेले. पहा मस्त असं तेल सुटले बघा वांग्याला. 1-2 मिनिटं ऑइल सुटायपर्यंत शिजून देऊया. बघू शकता मस्त असा वांग्याला आपल्या ऑइल सुटलेला आहे. 1 नंबर तयार झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर दिसते. आता आपण इथं गॅस बंद करून टाकूया. वांगा आपलं रेडी झालेलं आहे. मस्त असं खाण्यासाठी रेडी आहे. पाहू शकता. मी तर चालले आता वांगा आणि चपाती एन्जॉय करायला. तुम्ही सुद्धा या. हे वांगा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत, कुठल्याही सोबत खाऊ शकता. पाहू शकता किती चमचमीत 1 नंबर वांगा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. एकदा जर खाल्लं तर नेहमीच बनवणार. अशा प्रकारचं वांगा मस्त असतं. वांगा भरपूर प्रकारचं बनवू शकतो आपण, पण एकदा नक्की या प्रकारे बनवून ट्राय करा. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तशा प्रकारे. आणि वांगा कसं वाटलं तुम्हाला, वांग्याची भाजी 1 नंबर, कमेंट करून नक्की कळवा. ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.